नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेरची मानाची होलम राजाकाठी जेजुरीकडे मार्गस्थ. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती. संगमनेर शहरातील मल्हार मार्तंड की जय, खंडोबा महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषात दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर येथील मानाची होलम राजाकाठी वाजत गाजत भंडाऱ्याची मुक्त उधळण करत जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मल्हार मार्तंडाची महाआरती करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरी येथील मल्हार मार्तंड खंडोबा देवस्थान ओळखले जाते. या देवस्थानचा माघ पौर्णिमेनिमित्त यात्रास्तव साजरा केला जातो. यावर्षी हा यात्रास्तव 1 व 2 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील मानाची होलम राजाकाठी मंगळवारी दिनांक 27 सकाळी 10 वाजता शहरातील तेलीखुंट येथील होलम राजा मंदिरात खंडोबा भक्तांच्या हस्ते महाआरती करून शहरातून वाजत गाजत ही मिरवणूक निघाली. ही मिरवणूक सय्यद बाबा चौक, मेन रोड मार्गे माळीवाडा येथील मारुती मंदिर तसेच सालीवाडा येथील खंडोबा मंदिरात महाआरतीसाठी थांबली. त्यानंतर ही काठी खंडोबा गल्लीतील मल्हार मार्तंडाचे भक्त मदन पारख यांच्या निवासस्थानी काही काळ विसावली. या ठिकाणी आमदार खताळ यांच्या हस्ते भक्तिभावाने मल्हार मार्तंड खंडोबा देवाची महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर उपस्थित सर्व खंडोबा भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर मल्हार मार्तंडाचा जय जयकार आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ही मानाची होलम राजाकाठी भक्तिभावात जेजुरीच्या दिशेने रवाना झाली. या मिरवणुकीत संगमनेर येथील मल्हार मार्तंड खंडोबा होलम राजा देवस्थान, मल्हार मार्तंड होलम भक्त, सार्वजनिक काटकर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने खंडोबा भक्त सहभागी झाले होते.
ना पुढे हा बाई अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.